साठी फक्त लहान आहे. अरे मी काय बोलत बसलो बघ समीर, आज मी नाही का पैसा गोळा केला. एवढ्या पैशात आपल्या आरतीचं ना लग्नात धूम धडाक्यात होईल. एवढा पैसा तुझ्याकडे अरे आला कुठून? अरे माझ्या मित्रांनी दिली मला मदत. समीर हे घे पैसे आणि एवढ्या पैशामध्ये आपल्या आरतीचं लग्न धूम धडाक्यात होईल. लाग लग्नाच्या तयारीला. नाही दादा नाही, या पैशातून ताईच्या लग्नाला एक कुटकी कवडी सुद्धा लागू देणार नाही. पण का तुला काय वाटलं हा चोरीचा पैसा? नाही समीर नाही. अरे मी हा पैसा खूप कष्टाने गोळा केलाय. अरे दादा, हे तुम्ही काय चालवलंय? हा चला चला आतमध्ये चला आणि आधी जेवण करून घ्या. अरे तुम्हा दोघांना भूक लागली असेल ना? हे बघ ताई, हा जेवण नंतर. मला या पैशाबद्दल पुरेपूर माहिती मिळाल्याशिवाय मी गड्याखाली अन्न सुद्धा उतरवणार नाही. समीर तुझा माझ्यावर विश्वास नाही का रे? नाही. अरे म्हणूनच मला माहिती हवी आहे. सांग ना, अरे ताईच्या लग्नासाठी तू चोरी केलं असावी. नाही समीर नाही. अरे मी चोर नाही रे समीर. मग मला सांग, मग तुझ्याकडे एवढा पैसा आला कुठून? हा? अरे असा कोण तुझा धनाढ्य मित्र शावकार आहे? समीर काय म्हणाला? हा अरे तू आपल्या दादावर संशय घेतोस? अरे तुला लाज कशी वाटली नाही? मार ताई मार. अगं तू माझ्यापेक्षा मोठी आहेस आणि तुला मला मारण्याचा पुरेपूर अधिकार आहे. पण या पैशातून जोपर्यंत मला माहिती मिळत नाही तुझ्या लग्नाला एकही पैसा लागू देणार नाही. म्हणजे वा समीर वा. आज बहिणीच्या लग्नाचा निर्णय घेणे खूप मोठा झालाच रे तू. अरे पण माझी गरज काय या घराला? अरे पण समीर पण. हे आपले आई बाबा आहेत ना? अरे जेव्हा यांचा एका अपघातात मृत्यू झाला ना तेव्हा फक्त तू एका वर्षाचा होतास. अरे ठेल तुला लागायची दुःख मला व्हायचं रे समीर. तेव्हापासून तळहाताच्या पुढे